नमस्कार मंडळी, वजेज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत चिकन लॉलीपॉप। तर त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। प्रथम मी 1 किलो चिकन घेतलं आहे, चिकन लॉलीपॉप घेतले आहेत आणि त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट बनवलेली आहे आणि ही 2 अंडी आपल्याला लागणार आहेत। दही लागणार आहे 1 बाउल। हा तंदूर मसाला मी घेतला आहे, त्याच्यासोबत आपल्याला लिंबाचा रस त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर, लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ। तर प्रथम आपण हे जे चिकन आहे त्याला आपण हे मसाले सगळं साहित्य ॲड करून 30 मिनिटं मॅरिनेट करत ठेवूया। आता आपण हे मॅरिनेट करायची प्रोसेस स्टार्ट करूया। आता आपण याची मॅरिनेशनची प्रोसेस स्टार्ट करूया। प्रथम मी याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करते। आता हे मसाले मी प्रॉपरली याला लावून घेतले। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट ॲड करूया। आलं लसूणची पेस्ट करताना आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे, नाहीतर ह्याचं टेक्स्चर, आपल्या लॉलीपॉपचं टेक्स्चर बिघडू शकतं। आता आपण याच्यामध्ये तंदूर मसाला ॲड करूया। या मसाल्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। प्रत्येक पीसला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे याची काळजी घ्या। दही ॲड करताना पण तुम्ही यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते काढून टाकायचं आहे आणि मग नंतर ॲड करायचं याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये 2 अंडी ॲड करूया। अंड आपण यासाठी ॲड करतो जेणेकरून लॉलीपॉपची बाइंडिंग प्रॉपर राहते आणि त्याचं टेक्स्चर खूप छान येतं। अंड प्रॉपरली प्रत्येक पीसला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यावं असतं। आता याच्यात आपण लिंबाचा रस ॲड करूया। आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 30 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्या मॅरिनेट व्हायसाठी। पण 30 मिनिटं यासाठी ठेवतोय जेणेकरून हे मसाले प्रॉपरली चिकनमध्ये आतमध्ये जातील आणि आपल्या लॉलीपॉपची टेस्ट आणखीन वाढेल। आता हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे। आपण हे लॉलीपॉप आता फ्राय करायला घेऊया। त्यासाठी आपण जे मसाला खाली उतरला आहे तो सुद्धा याला आपण व्यवस्थित लावून घेऊया आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर आपलं तेलसुद्धा आता तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता हे थोड्या वेळासाठी असं पकडून ठेवणार आहे जेणेकरून हा मसाला याला सेट होईल। अशा प्रकारे तुम्ही उरलेले लॉलीपॉपसुद्धा असेच तळून घ्यायचे। आता हे आपले लॉलीपॉप फ्राय करून रेडी झाले आहेत। तुम्ही बघू शकता हे किती टेस्टी दिसत आहेत। हे आपण पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो।